हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं फुल डे रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर इथे ना झाडं लावायला घेतलेत. आता 2-3 दिवस झालं मी नर्सऱ्यांमध्ये फिरते, मला झाडं घ्यायची होती, पण जे घरपोच आणून देतील ना त्यांच्याकडून मी घेणार होते. आता 2-3 नर्सऱ्यांमध्ये विचारलं तर ते लोक बोलायचे की तुम्ही 2,000च्या वरती झाडं घेतलेत तर आम्ही होम डिलेवरी करू. पण मला तितकी झाडं घ्यायची नव्हते, कारण का इतकी जागा नाही आहे माझ्या घरामध्ये. मला थोडीशी झाडं घ्यायची होती आणि तीसुद्धा जगल्यानंतर मी पुढची झाडं घेणार आहे. तर आता इथे ना तुळस आणले. तुळस नव्हती माझ्या घरामध्ये, आल्यापासून मी काही घेतली नव्हती, कारण का फिक्स असं रुटीन माझं झालं नव्हतं. म्हटलं चला आता सगळं घर व्यवस्थित आवरले तर तुळस घ्यावी. तुळस घेतले आणि काही इंडोर प्लांट घेतलेत. गुलाबाची झाडं बघितली तर मन काही राहिलं नाही, तर गुलाबाची 2 झाडं घेतलेत, एक ऑरेंज कलरचं आणि एक पिंक कलरचं. घरामध्ये जास्त ऊन येत नसल्यामुळे ना झाडं टिकत नाहीत, कारण का याच्या आधीसुद्धा मी ह्या घरामध्ये राहत होते ना, तर खूप सारी झाडं होते माझ्याकडे, पण ऊन नसल्यामुळे ना ती मरायचीत. पण आता हे जे झाडं आणलेत ना, म्हणजे 2 गुलाबाची रोपं आणि तुळशीचं, तर इथे इंट्रोला ही झाडं मी नाही ठेवणार. इंट्रोला ऊन येत नसल्यामुळे मी इंडोरच प्लांट ह्या ठिकाणी ठेवेल. आणि किचनच्या साईडला ना थोडीशी जागा केली झाडं ठेवण्यासाठी, तर तिथे ही 3 रोपं आहेत ना कुंड्यांमध्ये लावून तिथे ठेवेल. म्हणजे तिथे ऊनसुद्धा येतं, मोकळी हवासुद्धा आहे, आणि जास्त ऊन येतं त्याच्याने सुद्धा झाडे मरतात. मग त्यावेळेस ना मी नेट वगैरे लावण्याचा प्रयत्न करेल. आता ही तुळस ना मी त्या कुंडीमध्ये नाही लावली जे तुळशीचं कुंडी दिसते ना, कारण की त्याच्यामध्ये ना तुळस जगतच नाही. एकदम आवळातून असल्यामुळे ना त्याला मोकळी हवा मिळत नाही की काय माहिती. त्याच्यामध्ये दुसरं कोणतं तरी रोपटं लावून घेईल. आता ह्या कुंडीमध्ये मी ही तुळस लावले. कुंड्या खरं म्हणजे कमी पडत आहेत, येताना आणायला पाहिजे होत्या. आणि माझ्याकडे मातीसुद्धा नव्हती. ज्यावेळेस मी आता ही झाडे घेतलीत ना, त्या नर्सरीवाल्याला सांगितलं की थोडी माती दे. त्यांनी इतकी कमी माती दिलेली, म्हटलं आणखी मला पाहिजे, माझ्याकडे मातीच नाही आहे. मग त्याने थोडीशी माती त्या झाडांसोबतसुद्धा पाठवून दिली होती. आता शहरामध्ये इतका प्रॉब्लेम होतो, कुठून आणणार माती. गावच्या ठिकाणी कुठेही खोदा आणि माती घ्या, जितकी पाहिजे तितकी माती मिळते, पण शहरामध्ये नाही. तर आता म्हटलं की गावाला गेल्यानंतर एक पोतं माती घेऊन यायला पाहिजे गाडीमध्ये. आता ही झाडं आहेत ना मी लावून घेतलेत. काही ज्या कुंड्यांसोबत आलीत ना ते 2-3 कुंड्या मी तशाच ठेवलेत. नंतर बघेल थोड्याशा 2-3 मोठ्या कुंड्या घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफर करेल. आणि आधीसुद्धा जी मी ऑनलाईन मागवली होती ना झाडे, म्हणजे बांबू तर मी ठेवला आहे त्या एकाच भांड्यामध्ये, पण मनी प्लांट आणि कुबेरचं झाड होतं, तर ते एकदम छोटी रोपं होते, तर ते सुद्धा मी ट्रान्सफर केले दुसऱ्या कुंडांमध्ये. आता फक्त माझी झाडं जगली पाहिजेत. हे आता किचनमध्ये आणते. गुलाबाचं, तुळशीचं आणि जे ऑरेंज गुलाब आहे ना, त्यांना ऊन लागतं. ते झाडे इकडे ह्या किचनच्या बॅक साईडला ना थोडीशी जागा केलीत. आधी जो माणूस राहत होता ना त्यानेच. तर आता तिथे ह्या 2-3 कुंड्या ठेवते. ते तुम्ही पाहू शकता. जिथे मी भांडी ठेवते ना, भांडी साफ केल्यानंतर आता भांडी नको ठेवायला. आणि बाकी ह्या साईडला ही छोटी छोटी झाडं ठेवलेत. आणखी झाडं मी घेणार आहे, पण ही झाडं माझी जगली पाहिजेत. आता हे इंडोर प्लांट असल्यामुळे ना हे समोर ठेवलं आहे. आणि मनी प्लांट एका कुंडीमध्ये मी लावलेला, पण तो जगलाच नाही, तर तो काढला. त्या कुंडीमध्ये दुसरं झाड लावलं आणि त्यातील मनी प्लांट आता मी बॉटलमध्ये ठेवला. तर चला आता घरातली ही कामं सगळी आवरून घेते. हे ना रविवारचं रुटीन मी खरं म्हणजे दाखवलं आहे, कारण का या दिवशी ना सुट्टीसुद्धा होती. आणि म्हटलं चला आता झाडं सगळे लावून घ्यावी, कारण का टिफिन वगैरे बनवायचा नव्हता आणि मुलंसुद्धा झोपले होते, म्हणून ते झाडांचं सगळं आधी करायला घेतलं. तोपर्यंत दोघंही उठले. आता त्यांचं खाण्यापिण्याचं बघितल्यानंतर मग घरातली पुढची कामं. आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये गडबड आहे मुलांची, कारण का फ्रेंडशिप डे होता आज. तर रुद्रा चालले फ्रेंडशिप बँड आणायला दुकानामध्ये. त्याची मैत्रीण आणि ती झोपली होती अजून, पण मुली आल्या होत्या उठवायला, त्याच्यामुळे उठली. एकच दिवस भेटला. आता पहिली शनिवारची सुद्धा सुट्टी असायची, पण 6वीला गेल्यापासून ना एक दिवस शनिवारची सुट्टी असते, एक शनिवार शाळा असते, असं आहे आता इथे. तर चला दरवाजे वगैरे साफ करून घेते
माती वगैरे सगळी खालून काढून घेतली, कारण का सगळी माती मी लादीवरती ओतली होती आणि त्याच्यानंतर झाडांमध्ये म्हणजे कुंड्यांमध्ये भरलेली. तर आता दरवाजा साफ करून घेते, त्याच्यानंतर खालची फरशी साफ करून घेते, कपडे धुवायचे कपडे साफ करून घेते. आणि खरं म्हणजे ना आज संकष्टी असल्यामुळे ना काही स्वयंपाकाचं इतकं नव्हतं, त्याच्यामुळे मी पुढे ना स्वयंपाक दाखवला नाही आहे. शनिवारची जी क्लिप होती ना, म्हणजे शनिवारी जो मी स्वयंपाक केलेला तर ते शूट केलेलं, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी पुढे कंटिन्यू केले. आता हे जे चपलीचं स्टँड आहे ना ते पूर्ण ओपन असल्यामुळे ते सुद्धा मला चेंज करायचं आहे, कारण का घराच्या समोर ह्या अशा चपली पाहायला जरा वेगळं वाटतं. तर चला आता ही जी क्लिप आहे ना, म्हणजे ह्या दिवशीचं जे रुटीन आहे ना ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं. पण शॉर्ट व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का, 1 मिनटामध्ये सगळ्या गोष्टी दाखवायच्या तर ते पटापट होऊन जातं आणि त्याच्यामध्ये पटकन कळत नाही की काय टाकलं आहे, कसं केले, रेसिपी काहीच कळत नाही. मग कमेंट येत राहतात की काय टाकलं, हा कोणता मसाला, तो कोणता मसाला. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ही शेंगांची आमटी बनवली. खरं म्हणजे ना शेंगांची आमटी तिळकुटातली जास्त करून आवडते. आम्ही तिळकुटामध्ये बनवतो कोकणामध्ये, पण आता मी तिळकुटातली नाही बनवली. खरं म्हणजे बनवलेलं तिळकूट संपलं आहे माझं, आता 2-3 दिवसामध्ये बनवेल मी ते. तर म्हटलं चला शेंगदाणे खोबरं त्याचा मसाला बनवावा, कारण का खोबरं किसलेलं ऑलरेडी माझ्या फ्रीजमध्ये होतं, म्हणून ते पटकन होणार होतं, म्हणून त्याचाच मसाला बनवला. आता शेंगा त्याची सालं वगैरे काढून घेतली आणि कांदा आता कट करते मसाल्याला. खरं म्हणजे कांदा, खोबरं, मसाला आणि थोडेसे शेंगदाणे टाकलेत, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक असा मसाला बनवला. हे सगळं भाजून घेते आणि त्याच्यानंतर वाटून मग त्याची आमटी बनवते. आणि त्याच्यामध्ये बटाटासुद्धा मी ॲड केला आहे, म्हणजे भाजीचं पण काम होतं आणि रश्श्याचंसुद्धा काम होतं, कारण का सात्विकला ना भातासोबत रस्सा भाजी लागते. त्याच्यामुळे मग डाळ आज काय बनवली नाही, ही अशी रस्सा भाजी बनवली. आता इथे खोबरं छान भाजून घेतलं आहे. खरं म्हणजे माझ्या घरातले जे मसाले आहेत ना, जे मी बनवून ठेवते ते सगळे संपलेत. म्हणजे लाल चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, परत तिळकूट, हे सगळं संपलेलं आहे. तर म्हटलं एक दिवस निवांत काढून ह्या सगळ्या गोष्टी बनवाव्यात. तर आता कधी बनवेल 1-2 दिवसामध्ये. इथे आता खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे मसाल्याला आणि शेंगदाणे भाजलेलेच होते माझ्याकडे, एका बरणीमध्ये मी भरून ठेवलेले, कारण का हे असे भाजून ठेवलेले असले ना की पटकन उपयोगाला येतात. म्हणजे शेंगदाण्याची पोळी बनवायला, रुद्राला टिफिनला किंवा आणखी कशाला मी असं भाजून ठेवते आणि मग त्याचा वापर पटकन करते. तर आता इथे गरम मसाला, मीठ आणि बाकी लसूण, शेंगदाणे, खोबरं, कांदा, कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून हे आता वाटून घेते. माझ्या मिक्सरला बारीक पटकन होतच नाही, कारण काय जे मिक्सरसोबत आलेलं भांडं असतं ना ते खराब झालं ना आणि आपण दुसरी भांडी घेतली ना की ते व्यवस्थित चालतच नाहीत. आता हे सुद्धा मी मिशोवरून घेतलं होतं, पण नाही, थोडा दिवस चाललं आणि आता बिलकुल चालत नाही, कारण का बारीकच होत नाही खोबरं वगैरे. तर आता मिक्सरसुद्धा मला घ्यायचं आहे. बघेल मी कॅन्टीनला ह्यावेळेस गेले तर घेईल, नाहीतर मग नेक्स्ट मंथमध्ये. तर आता जितका पाहिजे ना तितका मसाला मी आता घेतला आणि बाकी थोडासा फ्रीजला ठेवला आहे. जास्त झाला. मी कधी ना वाटण ठेवत नाही फ्रीजला, मला नाही आवडत फ्रीजमधलं. फ्रेश बनवायचं आणि फ्रेश वापरायचं, सहसा वापरतच नाही. नॉनव्हेज असेल ना तर वापरते जास्त करून, पण आता आमटीसाठी बनवलं आहे. आणि आता कोशिंबीर बनवून घेते. ह्याच्यामध्ये काकडी, आता माझ्याकडे काकडी, कांदा, गाजर, टोमॅटो, पण गाजर नाही मी ॲड केलं, आणि वरून मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका दिला आहे. आणि इथे सात्विक खेळतोय भाज्यांसोबत. सगळ्या भाज्या घाण करत होता म्हणून बाकीच्या नेऊन ठेवल्या, त्यासुद्धा मला निवडून ठेवायच्या आहेत. आणि फक्त त्याला खेळण्यासाठी इथे काकडी ठेवल्या आणि उभा राहिला आहे पाण्याच्या बॉटलवरती. तर आता काकडी कट करून घेतली मी इथे. टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि मोहरीचा कढीपत्त्याचा तडका, बस. तर आता मस्त शेंगा, बटाटा त्या भाजीला, आमटीला छान उकळी आली. आधी ना मी बटाटा टाकला, कारण का शेंगा पटकन शिजतात, म्हणून बटाटा थोडा वेळ शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर मग ह्या शेंगा टाकल्या. आता थोडा वेळ आणखी शिजवेल आणि गॅस बंद करेल. बाजूला भातसुद्धा ठेवला आहे. चपाती वगैरे नाही, कारण का टिफिनला सकाळची चपाती असली ना की दुपारी फक्त भात आणि आमटी किंवा भाजी, रस्साभाजी असं काहीतरी करायचं. तर चला आता छान स्वयंपाक होतो आहे आणि हाच स्वयंपाक आम्ही रात्रीसुद्धा खाणार. 2 टायमाचा आत्ताच बनवला आहे.
हे होतं शनिवारचं रुटीन. आणि रविवारी संकष्टी असल्यामुळे ना दुपारी काही बनवलं नव्हतं, फक्त मुलांसाठी एकच बटाट्याची रस्सा भाजी भात असं केलेलं, आणि काही ना काहीतरी वरचं असं खातच होते. आणि संध्याकाळच्या टायमाला मोदक बनवलेले, तर ते सुद्धा मी पुढे शेअर केले तुमच्यासोबत. रुद्राला सुद्धा आणायला जायचं आहे म्हणून पटापट आवरून घेते. आता जरी स्कूलपर्यंत जायचं नसलं ना तरी गेटपर्यंत जावं लागतं आणि तिथून मग तिला घेऊन येते. कोशिंबीरसुद्धा झाली, कारण का हे सगळं ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये काही शॉर्ट मी शूट केलेले, तर हे तडका वगैरे देणं ते त्याच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये ते गेले, त्याच्यामुळे हे ते पाहायला नाही भेटलं. आता सात्विकला तयार करते. कुठेही जायचं म्हटलं की ह्याला घेऊनच जावं लागतं. ते एक काम माझं एक्स्ट्रा वाढलं, त्याला तयार करा, घेऊन जा. आणि त्यालासुद्धा यायचं असतं, त्यालासुद्धा फिरायचं असतं. बाहेर म्हटलं ना, मी माझे केस विंचरायला घेतले, ओढणी घेतली की त्याला लगेच कळतं, पटकन जातो आणि शूज घेऊन येतो, घाल मला. 5-10 मिनटं जाऊन थांबावंच लागतं. गाडी कधी उशिरा येते, कधी थोडीशी लवकर येते, त्याच्यामुळे थोडीशी लवकरच निघते मी घरातून आणि जाऊन तिथे थांबते. तर आल्यानंतर काही शूट नाही केलं. हे शनिवारचं रुटीन होतं. आता रविवारी संध्याकाळचं हे तुम्हाला दाखवते. मला गणपती बाप्पांच्या पाया पडायला जायचं होतं. आमच्या इथे आहे मंदिर, त्याच्यामुळे जाते. खूप सारे मंदिर आहेत आजूबाजूने, तर गेले होते. थोडीशी भाजी वगैरे आणायची होती, मोदक बनवण्यासाठी नारळ आणायचा होता, म्हणून खाली जाऊन आले, तर मंदिरामध्ये सुद्धा पाया पडून आले. आणि आता घरी आल्यानंतर घरची दिवाबत्ती, तर घरी मस्त हार वगैरे सोबत घेऊन आले. फुलं तर सकाळीच देवांना लावले होते, पण येताना छान हार भेटले, दुर्वा आणि फूल. तिथे गणपती बाप्पांनासुद्धा दिलं आणि इथे घरच्या गणपती बाप्पांनासुद्धा घेऊन आले. आणि टी व्हीला गणपती बाप्पांचे श्लोक, अभंग वगैरे लावले होते. सात्विक मस्त खेळतो आहे घरामध्ये, मुली बाहेर खेळत आहेत आणि संध्याकाळचं हे असं छान वातावरण आहे. तर आता इथे मी मोदक बनवण्याची तयारी करते. खरं म्हणजे नारळ मी जिथे घेतला ना तिथून फोडून आणला, पण त्याने ना मला पूर्ण ते काढूनच दिलं. मला तसं नको पाहिजे होतं, मला फक्त 2 भाग करायचे होते. आणि ते खोबरं किसायचं असतं ना, ते माझ्याकडे होतं, पण आता डबल काम लागलं. एक तर माझ्या मिक्सरला बारीक होत नाही. आता ते खोबरं काढून दिल्यामुळे ना मी ते किसून घेतलं परत, आणि मिक्सरला आणखी बारीक करायला गेले ना तर ते बारीकच नाही झालं, कारण का माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातल्याशिवाय बारीक होतच नाही. आता हे ते तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये, उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकले, मीठ आणि तेल, तर ही अशी उकड काढून घेतली. मी सहसा मोदक बनवतच नाही, मला येतच नाही बिलकुल, पण आता रुद्राला खायचे होते. हे नव्हते खायचे रुद्राला तळणीचे मोदक जास्त आवडतात, पण म्हटलं की आज संकष्टी असल्यामुळे ना उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न करते. तर इथे ते खोबरं, खसखस, इलायची पावडर आणि गूळ हे असं टाकलं आहे, ड्रायफ्रूट्स नाही टाकले. तर हे छान आता करून घेतलं आहे. सारण छान झालं आहे, पण उकड व्यवस्थित नाही निघाली की काय माहिती. ह्यावेळेस इतके खास मोदक नाही झाले. माझ्याकडे जे तांदळाचं पीठ होतं ना ते खूप बारीक दळलेलं पीठ होतं, चक्कीवरून मी आणलेलं, तर त्याच्यामुळे की काय माहिती. आता इथे रुद्रा अभ्यास करते आणि मोदक मी बनवून घेतले, थोडेसेच बनवले देवाला दाखवण्यापुरतं आणि आता खाण्यापुरतं. बाकीचं सगळं सारण ठेवलं आहे रुद्राला तळणीचे मोदक बनवण्यासाठी. आता देवबाप्पांना मोदक दाखवून घेतले आणि नंतर आम्ही खाल्ले. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.